नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। विशेष प्रतिनिधी उमाताई बोचरे यांची रिपोर्ट। दामणगाव येथील अग्नितांडवग्रस्त भाट समाज बांधवांना अखिल महाराष्ट्र भाट समाज संघटनेकडून मदतीचा हात। दिनांक 10 मे 2026 रोजी नागपूरजवळील धामणगाव येथे नुकत्याच घडलेल्या भीषण अग्नितांडवाच्या घटनेत भाट समाजातील अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या दुर्घटनेमुळे बाधित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संसारोपयोगी साहित्य, घरातील वस्तू तसेच आर्थिक हानी झाल्याने अनेक कुटुंबे अडचणीत सापडली आहेत। या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत अखिल महाराष्ट्र भाट समाज संघटनेच्या वतीने अग्नितांडवग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत करण्यात आली। संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री विनायक काका सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने धामणगाव येथे जाऊन पीडित कुटुंबांची विचारपूस केली तसेच त्यांना धीर दिला। यावेळी संघटनेच्या वतीने सौ दीपाली विलास तायवाडे यांना तातडीची मदत म्हणून 10,000 रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला। संकटाच्या काळात समाज बांधवांनी एकत्र येत मदतीचा हात देणे हीच खरी सामाजिक एकजूट असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। या भेटीदरम्यान श्री यशवंतराव जगताप, कोषाध्यक्ष श्री विनोदराव दशमुखे, माजी सहसचिव नागपूर भाट समाज, संपत तायवाडे, विठ्ठल तायवाडे, शंकर जोधुळकर, सिद्धेश दशमुखे आदी मान्यवर उपस्थित होते। अखिल महाराष्ट्र भाट समाज संघटना भविष्यातही गरजू व आपत्तीग्रस्त समाज बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला।